हाय फ्रेंड्स, इथे मी आज बनवणार आहे बटाट्याची भाजी, गोड बटाट्याची भाजी। त्यासाठी इथे मी हे बटाटे घेतले आहेत 4 मीडियम साईजचे। ते आता मी उकडवून घेणार आहे, कारण मी आज भाजी बनवणार आहे, उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी इथे 4 बटाटे घेतले आहेत। चला तर मग आता आपण हे 2 शिट्टीमध्ये उकडवून घेऊया। इथे बघू शकता, इथे मी बटाटी उकडवून घेतलेली आहे। छान असे तुकडे स्लाइस करून घेतले आहे। आता ही आपण भाजीसाठी रेडी करून घेतली आहे। आता आपण काय साहित्य लागणार ते बघूया। इथे मी कोथिंबीर घेतली आहे, थोडं ओलं खोबरं घेतलं आहे, कढीपत्ता घेतला आहे, थोडा कांदा घेतला, टोमॅटो आणि हिरवी मिरची। आणि आता आपण ह्याची फोडणी देऊन घेऊया। चला तर मग कशी फोडणी द्यायची ते दाखवते। इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे। त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया। कढई चांगली गरम झाली आहे। तेल व्यवस्थित गरम झाले। आता आपण त्यात टाकून घेऊया राई, अर्धा चमचा राई टाकून घेऊया। त्याच्यानंतर टाकायची आहे हिरवी मिरची। त्यानंतर आपण टाकून घेऊया, मिरची चांगली तडतडली आहे बघू शकता। आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो झाल्यावर जो कांदा कापून घेतलाय बारीक तो टाकून घेऊया। आणि लास्टला फोडणीमध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। अगोदर टाकलं तर कढीपत्ता करपू शकतो, त्यामुळे लास्टला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। आता सर्व आपण हे व्यवस्थित ढवळून घेऊया। बघू शकता, असं व्यवस्थित जास्त करपवायचं नाही आहे, व्यवस्थित फक्त कांदा टोमॅटो भाजून घ्यायचं आहे। हे करपवलं तर याची टेस्ट निघून जाणार, कारण ही उकडलेल्या बटाट्याची भाजी आहे। बघू शकता, एवढा थोडासा लालसर झाला की गॅस बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण त्यात टाकून घेऊया हळद। हळद टाकल्यावर थोडं परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण कांद्याला ती हळद लागू शकेल। बघू शकता, आता आपण त्यात टाकून घेऊया हे जे बटाटे उकडलेले आहेत, ते बटाट्याच्या स्लाइस टाकून घेऊया आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचे। आता आपण मिक्स करायचं मीठ थोडंच टाकून घ्यायचं आहे, कारण आपण बटाटे उकडतोय तेव्हा त्यात थोडं मीठ टाकून घेतो। आता हे व्यवस्थित सगळं एकत्र करून थोडं वाफेवर शिजत ठेवायचे। आता 5 मिनिटासाठी वाफवून झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये जे खोबरं किसून घेतलेलं आहे, ओलं खोबरं, हे ओलं खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि वरून कोथिंबीर शिवरून घ्यायची। झाली आपली बटाट्याची छान अशी गोडी बटाट्याची भाजी। बघू शकता किती छान सुंदर कलर आलाय। चला तर मग तुम्हालाही आवडली असेल, तुम्ही अशी करून ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।